नमस्कार. आज खरं तर ह्या विषयावर बोलायचं की नाही हा विचार करतच मी बोलते आहे की खूप दुःख होतं की चांगले शिकलेले उच्चभ्रू घरातले पैसा असलेले मुलं, मी मुलं म्हटलेली आहे, फक्त मुली नाही, वैवाहिक जीवनात असफल होऊन जेव्हा आत्महत्या करतात, मन खूप विषण होतं. आपण ज्यासाठी शिकवलं मुलांना पायावर उभं राहायचं वगैरे सांगितलं आणि एकमेकांबरोबर जुळवूनच घेत नाहीत, एकमेकावर जन्माचे वैरी असल्यासारखं वैरत्व दाखवतात. नाही पटत तर वेगळं होणं हा प्रकारही होत नाही हल्ली. वेगळं एवढा जाच केला जातो आणि बऱ्याच घरामध्ये म्हणजे बऱ्याच आत्महत्येच्या याच्यामध्ये वाचलं तर असं असतं की नवरा बायकोच फक्त राहत असतात आणि त्यांचंच आपापसात पटत नाही. म्हणजे इथे सासू सासऱ्यांचं वगैरे दोष द्यायला अजून कोणी नाही आहे. नवरा बायकोचंच आपापसात पटत नाही. खूप आता मला वाटतं 1.5 वर्ष झाले असेल, अतिश सुभाष म्हणून त्या अतिशय चांगल्या हुशार IITianने पूर्ण व्हिडिओ करून बायकोने दिलेला जाच पूर्णपणे सांगून, बायकोबरोबर ज्या कोर्टात त्याच्या केसेस होत्या त्या केसात त्या लेडी न्यायाधीश होती तिच्याबद्दल पण त्याने सगळे आरोप केले. आज त्या न्यायाधीशाचं प्रमोशन पण झालं. जीवानिशी अतुल सुभाष गेला, जीवानिशी गेला. आई वडिलांचं लेकरू गेलं, नाही लढू शकला तो आपल्या असफल वैवाहिक जीवनामध्ये आणि ह्या न्यायिक ह्याच्यामध्ये. अमन आता खूप चाललेलं आहे. त्विष्टा शर्मा एकेकाळची मॉडेल होती आणि आता ती एका न्यायाधीशाची सून गिरीबाला म्हणून तिची सासू गिरीबाला शर्मा ही एक न्यायाधीश होती. म्हणजे उच्चभ्रू घरातल्या मधल्या काळामध्ये आपण ऐकलं तर हुंडाबळी म्हणून मध्यमवर्गीय मुली मरताना खूप दिसत. ह्या आता मुलीकडचेही पैसे वगैरे असलेले, मुलगी स्वतः सक्षम असलेली, आता ती पण मॉडेल वगैरे म्हणून झालेली. म्हणजे ती बाहेर पडली असती तर तिचं ती करिअर करू शकली असती. वैवाहिक जीवन नाही माझं तर आपण त्याच्याकडूनही काही न मागता आपण वेगळं व्हावं आणि आपल्या पायाला आपल्याला स्वतःला सिद्ध करावं, हेही तिला जमलं नाही का आईवडिलांनी नाही जमवून घे म्हणून सांगितलं, पण तुझा निर्णय होता मुलीचा की नाही आईवडील नाही मला जवळ घेत आहे, तर आपण आपलं स्वतःला सिद्ध करू शकतो. आपल्याकडे शिक्षण आहे, कला आहे. कमी ह्याच्यामध्ये मला खूप ह्या मुलांचं ऐकताना वाईट वाटतं. आता तशीच एक केस अमन कुमार शर्मा हा दिल्ली इथे कुडकुडदुमा ह्या कोर्टामध्ये कार्यरत असलेले न्यायिक अधिकारी. बायको स्वाती ही सुद्धा न्यायिक अधिकारी. म्हणजे वेल टू डू, छान आर्थिक शैक्षणिक सगळी स्थिती चांगली, पण मग वैवाहिक जुळून नाही आलं. मानसिक स्थिती एकमेकांना मग मोकळं सोडा ना. मी ह्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी असं म्हणत नाही. दोघंही कमवते होते. तुझ्या मार्गाने तू जा, माझ्या मार्गाने मी जातो म्हणून दोघांनी आपापले मार्ग बदलले असते. तुझ्याकडून मी लुटायचा प्रयत्न केला नाही. म्हणजे मी एक स्त्री आहे तर मला पुरुषाने द्यायलाच पाहिजे, गरज नव्हती. चांगली शिकलेली ती पण न्याय अधिकारीच होती स्वाती. तिची बहीण स्वाती म्हणजे अमन कुमारची मेहुणी, ती पण ISI ऑफिसर होती. दोघं मिळून त्याला खूप मानसिक उत्पीडन करायचे. त्याने बाबांना फोन केला की मला खूप त्रास होत आहे. जजने म्हणजे हा जज वेगळेच राहत होते. त्याचे अलवर राजस्थानचे त्याचे वडील ते, आणि तो रात्री उठून भांडण झाल्याला तो उठून बाथरूममध्ये गेला तर बायकोने बाहेरून टाळा लावला त्याला.
बाथरूममध्ये नवरा आतमध्ये, बाहेरून बायकोने नवऱ्याला टाळालं. शेवटी कंटाळून बाथरूममध्ये त्याने स्वतः आत्महत्या केली. शिकलेला, जज असलेला, हातामध्ये आपण म्हणतो पद, प्रतिष्ठा, जे जे हवं, एक सर्वसामान्य माणूस अपेक्षा जे करतो ते सगळं देवाने दिलं होतं दोघांनाही. मी एकाला नाही दोष देत. आणि मला असं वाटतं, नाही तुम्हाला तुमचं वैवाहिक जीवन नाही, आपल्याला हा होऊ शकतं, माणसाची चूक होऊ शकतं की हा माझ्यासाठी सांगितलेला जोडीदार नाही, मग वैऱ्यांसारखं का जगता, का दुसऱ्या, ते पण मुलगा असू दे का मुलगी असू दे, कोणीतरी वाढवलेलं कोणाच्या तरी आईवडिलांचं आपत्य आहे ते. त्याला इतकं उत्पीडन करायची की त्याला मरण्याशिवाय दुसरी जागा ठेवायची नाही. त्याची काहीतरी पद असणारी बायको आतमध्ये बाथरूममध्ये नवऱ्याला टाळा लावून ठेवते, कुठल्या तोंडाने. आणि मला नक्की कळलेलं नाही, क्वार्टर वगैरे होते, क्वार्टर्समध्ये वगैरे राहत होते का, ह्या असल्या गोष्टी क्वार्टर्समध्ये वगैरे झाल्या तर पटापट हे होतं. पुरुषालाही वाटतं त्याचा एक काही ना काहीतरी छोटा मोठा इगो असणारच ना. म्हणजे आपण म्हणतो की हुंडाबळी मुलींच्या बाबतीत आपण म्हणतो. ह्या अतुल सुभाष आणि हे आता अमन कुमार शर्मा अतिशय वेल टू डू, अतिशय शिकलेले, चांगला पगार असलेले, घरदार चांगला असलेले. आपण बायकांची बाजू बघतो, बायकांबद्दल इवन दयाही करतो की अरे तिला सासरी त्रास झाला म्हणून. पण अशा त्रास देणाऱ्या बायका पण आहेत हो जगामध्ये. आणि ह्या दोन्ही अतुल सुभाषच्या बाबतीतही आणि हे अमन कुमार शर्माच्या बाबतीतही दोघं नवरा बायको एकत्र राहत होते. सासू सासरचं कोणीही नव्हतं की तुमच्याकडे येऊन तुम्हाला काही त्रास देते. म्हणजे बायकोच नवऱ्याला इतकी छळत होती की त्याच्यातून आपली सुटका होत नाही म्हणून त्याने स्वतः जीवनातूनच सुटका करून घेतली. ह्या अशा उदाहरणामुळे हल्ली मुलांमध्ये फक्त मजा मारा आणि जबाबदारी घेऊ नका, लग्न करू नका, ही प्रवृत्ती वाढत गेलेली आहे. बघा तुम्ही, नको त्या भानगडीत पडणं नको. ह्या अनुभवाने पेपर वगैरे वाचून कुठे हनीमूनला नेतात, तिथेच नवऱ्याला मारून, अफेअर असलं तर मारून टाकतात वगैरे. कोणावर विश्वास नाही. ह्यापेक्षा ह्या जंजाळीत पडण्यापेक्षा फक्त मजा मारा, ही जबाबदारी नको, लग्न नको, संसार नको, ही वृत्ती वाढत चाललेली आहे. ह्या अशा प्रकारे आपली वैवाहिक संस्था पूर्णपणे पाश्चिमात्य पद्धतीवर जाणार आहे का? आणि मग बऱ्याच मुली नको तिकडे फसल्या जातात. तिथे त्या सहन करतील, पण असा चांगला नवरा मिळाला तर इथे मात्र मगरुरी करून त्या नवऱ्याला सतवायचा प्रयत्न करतील. आता मला माहिती आहे अमन शर्माच्या बाबतीतही त्या जज बायकोचं काही होणार नाही. ती पण स्वाती शर्मा, काही होणार नाही. कारण हुंडाबळी फक्त स्त्री असू शकते. हुंडाबळी कायदा हा फक्त स्त्रीसाठी असतो. उत्पीडन हा कायदा फक्त स्त्रीसाठी असतो, पुरुषांसाठी नाही. आता तिचे वडील कुठल्या कोर्टात जाऊन, कुठल्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू शकणार? ती फक्त आत्महत्याच्या मध्ये ती नोंदवली जाणार. त्याला कारणीभूत असणारे कोणालाही जबाबदार धरलं जाणार नाही. आजपर्यंत अतुल सुभाषच्या केसमध्ये पूर्ण त्याने व्हिडिओ करून सगळं, म्हणजे अक्षरशः रडायला येतं त्याचा व्हिडिओ ऐकताना. संतुलित मनाने त्याने दिलेला पूर्ण तो हे होता. तारखेनिशी मला कधी कसं छळलं, अगदी एक गोष्टी बारीक सारीक. आणि नंतर मी तो ऐकला, अजूनही डोक्यात पडून मी त्याला त्रयस्थ, त्याच्या आईवडिलांना कसं होत असेल त्या मुलाला आठवताना. हुशार IITian बघा कुठे समाज चालला आहे. मग आता ह्याच्यामध्ये मुलांना आणि मुलींना दोघांनाही नुसतं पुस्तकी शिक्षण देऊन चालणार नाही आहे. 4 लोकांबरोबर राहायला, एक थोडासा माघार घ्यायला, एकमेकांबरोबर प्रेम करायला हे कोण शिकवणार? ह्याला पुस्तक नाही, ह्याला एकत्र येऊन
सामाजिक बांधिलकी शिकवणं गरजेचं असं मला वाटतं. बघा तुम्हाला काय पटतं का नाही पटतं. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.